नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. हर्षदा हर्षदा एक शाळेमध्ये टीचर होती आणि तिची शाळा 11:30ला असायची. 10:30ला तिला घरातून निघावं लागायचं आणि 10:30च्या आत तिला घरातली सगळी कामं करावी लागायची. तिच्या मावशी देखील झाडू, पोछा किंवा स्वयंपाकवाल्या मावशी देखील लवकर येऊन जायच्या आणि त्या दिवशी जरा तिला घाईच झाली आणि म्हणून तिने ना जे भांडे घासायचं लिक्विड ती रोज मावशी आल्या की ती रोज भांड्यांप्रमाणे ते लिक्विड थोडंसं काढून ठेवायची आणि मग मावशी भांडे घासायच्या. पण त्या दिवशी ती विसरली. मावशी आल्या आणि हातानेच ते लिक्विड घेतलं आणि भांडे घासायला लागल्या. हिला एकदम लक्षात आलं. ही बाहेर गेली आणि पाहिलं तर मावशींनी तिला वाटलं मावशींनी जास्त लिक्विड ते घेतलेलं आहे आणि ती ओरडली की मावशी तुम्ही भांडे एवढेसे आहेत तरी लिक्विड केवढं घेतलं आहे म्हणे. तिला कल्पनाही नव्हती मावशी एकदम इतक्या चिडतील. मावशी एकदम चिडल्या. त्या म्हणे ताई तुम्ही खूप लक्ष देता. तुम्हाला काय वाटतं की हे काय मी पिणार आहे का उरलेलं? ते उद्या उपयोगी येईल. म्हणे तुम्ही माझ्या कामाकडे खूप लक्ष देतात. मी पुसते कशी, मी झाडते कशी, रोज तुम्ही माझ्या मागे मागे तुम्ही माझ्या मागे मागे फिरून माझ्या कामातल्या चुका काढतात. म्हणे मला काही हे जमणार नाही. तुम्ही आता दुसरी बाई बघा. मला असं काम करणं जमणार नाही. आणि ती एकदम चिडलेली पाहून हर्षदा पण बोलली की अहो मी काय तुम्हाला चांगलंच सांगितलं ना. तर म्हणे नाही तुम्ही खूप लक्ष देता. समजा म्हणे तुम्ही शाळेला जाता तर तुमचे हेडमास्तर साहेब रोज वर्गात येऊन तुम्हाला सारखे सूचना करायला लागले तर तुम्ही मुलांना शिकवू शकाल का? तुम्हाला पण दडपण येईल ना. मग तुम्ही रोज असं माझ्याबरोबर करताय. आणि म्हणे तुम्ही नाही नाही म्हणे तुम्ही दुसरी बाई बघून घ्या. हे बोलल्यावर हर्षदा एकदम शांत झाली आणि तिला त्या मावशींचं म्हणणं थोडं का होईना पटलं. ती घरात आली. तिने विचार केला की खरंच आहे. खरंच जर असे रोज प्रिन्सिपल सर वर्गात येऊन माझ्या चुका काढायला लागले तर खरंच मला किती नोकरी करणं कठीण होईल. आणि त्याच विचारामध्ये ती शाळेत गेली. येताना देखील त्याच विचारात होती. तसं पाहिलं तर तिचा नवरा तिला नेहमी म्हणायचा की तू मावशींकडे एवढं लक्ष देऊ नको. त्यांची आपल्याला मदत होते आणि मग त्यांच्यामुळेच आपण नोकरी करू शकतोय. तर तू इतकं लक्ष देत नको जाऊ. लागलं तर तू रविवारी थोडी साफसफाई स्वतःच्या हाताने करत जा. पण ती ऐकतच नव्हती. शेवटी म्हणतात ना सोनार आणि कान टोचलेलेच बरे असतात. त्या मावशींच्या एका वाक्याने तिचे डोळे उघडले आणि ती घरी आली आणि तिला खूप वाईट वाटत होतं. तिने मावशींना फोन केला. म्हणे मावशी चुकलं माझं. तुम्ही उद्यापासून या बरं का. म्हणे मी काही दुसरी बाई बघत नाही आहे. मला तुम्हीच हव्यात. आणि मावशी पण हो म्हणाल्या. तर मंडळी ही गोष्ट सांगण्याचं एवढंच कारण आहे की आपल्या आजूबाजूला आपल्याला मदत करणारे खूप लोक असतात. पण आपल्याला त्याची किंमत नसते. आपण त्यांच्या चुका काढत राहतो आणि त्यांना सतत दुखवत राहतो. आणि मग एक दिवस असा येतो की त्यांच्याकडूनच आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं आणि ते आपल्यावर नाराज होऊन आपल्याला काहीतरी बोलतात आणि मग नंतर आपले डोळे उघडतात. तर या ज्या मावशी आहेत या तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच घरात येतात आणि त्यांचा एक आपल्याला आधार असतो. आपले नातेवाईक देखील आपल्याला एवढी मदत करणार नाही एवढी मदत त्यांची आपल्याला होत असते. आणि आपण जर त्यांच्याशी असं वागलो तर त्यांना वाईट वाटणं साहजिकच आहे. म्हणूनच समजा जर हर्षदाला खूप स्वच्छतेची आवड असेल तर तिने एखाद्या वेळी 15 दिवसातनं एखाद्या वेळी सांगितलं तर त्यांनी ऐकलंही असतं. पण रोज रोज जर त्या अशा मागे सारखं त्यांच्या मागे ती लागत असेल तर त्यांनाही काम करणं जरा अवघडच होतं. आणि म्हणूनच आपण जे बोलतोय ते दुसऱ्याला किती लागतंय आणि समजा असंच आपल्या बाबतीत घडलं तर आपल्याला काय वाटेल हा विचार सगळ्यांनीच करायला पाहिजे. नमस्कार.